परभणी जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे। जिंतूर सोलापूर ही बस काल सकाळी अकोली पुलावरून जात असताना चालकाचा नियंत्रण सुटल्याने थेट 50 फूट खाली कोसळली आहे। या अपघातात बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून जखमींना तत्काळ जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर या सर्व रुग्णांची जिंतूरच्या मेघना बोर्डीकर यांनी भेट घेत विचारपूस केली आहे। आज जिंतूर येथे अकोली गावाजवळ बस उलटी होऊन एक 40 जखमी आपल्या ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे ॲडमिट झाले होते। अच्छा। त्यामध्ये 20 पेशंट आपल्या सिव्हिल हॉस्पिटल परभणी येथे आले। गंभीर किती? गंभीर 2 पेशंट आहेत। अच्छा। ते प्रायव्हेट हॉस्पिटलला गेलेले आहेत। अच्छा। आणि एक पेशंटला असं फ्रॅक्चर झालेला आहे। अच्छा। बाकी सर्व पेशंट व्यवस्थित आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यांचं ट्रीटमेंट झालेलं झाली नाही, डेथ वगैरे काही झालं नाही। बरं, चांगले आहे, नॉर्मल स्थितीमध्ये आहे। ओके।